जय शिवराय मित्रांनो, मी प्रशांत राठोड। आजची जी राईड आहे ती पातरपुंज हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक दुर्गम आहे, जे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि कोयना वन्यजीव अभयारण्यात एक घनदाट जंगलात वसलेले हे गाव आहे। अलीकडेच भारताची पावसाची राजधानी म्हणून ही उदयास आलेले आहे, जे सातत्याने 7,000 ते 9,000 मिलीमीटर वार्षिक पर्जन्यवृष्टी होते। अगदी चेहरापुंजीला ही मागे टाकत ह्यानं हा पावसाचा किताब आपल्या डोक्यावर ठेवलेला असे हे पातरपुंज गाव आहे। तर चला माझ्याबरोबर तुम्ही पातरपुंजच्या राईडवर। खाली ते परमिशन नसल्यानंतर मग नाही गाली सोडित नाही। ते म्हटले नाही गाडी नाही ना, ती मोठी गाडी आहे, 4 चाकी नेऊ शकतात। 4 चाकी सांगते ते कमांडोवर जाते। कमांडर कडेगावमध्ये पाऊस चालू झाल्यामुळे आता जे जर्किन आहे ते घालायची वेळ आली। आता इथून पुढं पातरपुंजला जायचं पण बघू। पुढे कराडमध्ये आले तर पाऊसच नव्हता, पण आता काही जर्किन काढायला नको म्हटलं पुढे जाऊ। तोपर्यंत परत पाऊस चालू झाला थोड्या अंतरावर गेल्यानंतर। आता आम्ही पाटणमध्ये थांबलो आहे। पाटणमध्ये हे मार्केट आहे बघा, साई फुटवेअरच्या शेजारी मार्केट आहे, फिश मार्केट आज म्हणजे आता चला। नदी शेंगळ आहे, 400 रुपये किलो आहे, 100 रुपये पावशेर आहे। हे समुद्राचे आहेत, आम्हाला कटला रो पाहिजे होता, बघू परिस्थिती काय आहे। काय करा, हा एक आणि हा एक घ्या, 2 घ्या। क्या कसं लावणार किलो? 200 रुपये। 200 रुपये याचा अंदाज आहे मला। असं थोडं बाजू 280। दोघं खाणार आहे द्या। पातरपुंजचा प्रोग्राम हा 11 वाजता झाल्यामुळे संदीपला फोन केला। संदीप दुधाच्या गाड्या उतरायला गेला होता। उतरून तो न जेवताच असाच आला लगेच गाडीला किक मारून। जर्किन ही कडेगावमध्ये घ्यायची वेळ आली, ही परिस्थिती होती। आणि पाटणपासून आपल्याला कोयनेच्या नदीकडनं जाऊन हे 15 किलोमीटरवर एक ब्रिज लागतो, तेथून लेफ्ट साईडला आपण घेतल्यानंतर मारगाव कडोली ह्या रोडनं पातरपुंजला आपल्याला वळायचं होतं। आता मी नदीवर आलेलो आहोत। कोयना नदी क्रॉस केल्यानंतर येथून तरी 15 किलोमीटरच्या आसपास पातरपुंज आहे। कराड चिपळूण रस्ता सोडल्यानंतर अंतर्गत रस्ते हे छोटे होत जातात। दोन्ही बाजूला निसर्ग चालू सुंदर होतोय आणि ढग हे पांढरशुभ्र अंगावर पडतात का काय, या पद्धतीनं हे सगळं सिनरी तयार झाली होती। संदीपनं मला क्रॉस केला, कारण जे फिश घेतलं होतं बरोबर त्याला लवकर भाजून किंवा तळून खायचे होते, पण त्याला मला पण माहिती आहे उशीर होणार आहे। पण राईडमध्ये मात्र खूपच एन्जॉय येत होता। रस्ते खूपच चांगले आहेत, गर्दी बिलकुलच नव्हती। ठिकठिकाणी आपण बघितलं तर ज्या पेरण्या वगैरे मशागतीची कामं चालू होती, शेतकरी त्यांच्या लगबगीमध्ये चालू होते। काही अंतरावर गेल्यानंतर जशी गावं संपतात तसा कच्चा एक रस्ता चालू होतो आणि तिथं खरं थ्रिल आणि ऑफ रोडिंगची सुरुवात होते। तोपर्यंत वर आकाशातले ढगही काळे कुट्ट झाले। लक्षात आले की आता पाऊस चालू होणार आहे। संदीप पाठीमाग पुढं करत आम्ही चांगलाच ताल धरला होता राईडचा। जसं आम्ही पातरपुंजकडेच निघायला लागलो तर तसे जंगलाचं स्वरूप हे बदलायला लागले। छोट्या झुडपांची जागा मोठ्या झाडानं घेतली। झाडांच्या फांद्या देठं खोड सगळं हिरवं शेवाळलेलं झालं होतं। रस्ता स्लिपी झाला होता। जंगलामधून किरकिर किरकिर असा आवाज येतो, वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतो। त्यातून आम्ही दोघं आणि आमच्या गाडीचा आवाज करत आम्ही त्या जंगल क्रॉस करत होतो। जंगलात प्रत्येक मोडला प्रत्येक वळणाला वेगवेगळं असं जाणवत होतं। संदीप पाठीमागं होता, मी कधी पुढं होतो पाठीमागं, असं करत आमचा हा प्रवास जंगलातनं चालू होता। काही अंतरावर गेल्यानंतर चांदोली जे राष्ट्रीय उद्यान आहे म्हणजे अभयारण्य जे आहे, व्याघ्र प्रकल्प आहे आपला, कोयनाचा जो का व्याघ्र प्रकल्प आणि चांदोली हा 3 जिल्ह्याच्या सीमेवरला हा एक मोठा प्रोजेक्ट आहे। तर आता आम्ही जे चाललेलो आहे त्या बाईकवरून, ते पातरपुंज म्हणून जे गाव आहे आत्तापर्यंत ह्या 2-4 वर्षामध्ये जसं चेहरापुंजी हे अति पर्जन्यवृष्टीचं नोंदवलं गेलं, तसं त्याच पद्धतीनं पातरपुंज हा जो इलाका आहे, हे जे अभयारण्य आहे ते इथं नोंदवलं गेलेलं आहे। आणि हे इथं फॉरेस्ट ऑफिस आहे, आता बंद आहे। ज्या वेळेला पाऊस चालू होतो तर बऱ्यापैकी इथं आपल्याला एंट्री मिळत नाही। सध्या हे बंद असल्यामुळं आम्ही पण असं गृहीत धरतो की आपण जाऊ शकतो। आणि हा पाठीमागं तुम्ही एक 4-5 किलोमीटरचा रोड भेटला, एकदम ऑफ रोड आहे, एकदम कच्चा रस्ता आहे। आणि त्या रस्त्यानं जाणं म्हणजे एक थ्रिल आहे वेगळ्या पद्धतीचं। आणि बाईकवरनं तर अप्रतिमच आहे। जरा स्लिपी एरिया वगैरे आता झालेला आहे, थोडा पाऊस पडतोय त्यामुळे बाईक स्लिप होतात। तर आता आम्ही भैरवगडला जाणार आहे। आता भैरवगडची परिस्थिती काय बघायला लागेल, कारण आता 3 वाजलेले आहेत। आणि त्यानंतर पातरपुंज गावसुद्धा आम्हाला व्हिजिट करायचं आहे। टाईम खूप कमी आहे, तर आम्ही लवकरात लवकर ते
जो आमचा प्रोग्राम आहे, आमची जी व्हिजिट आहे, संपूर्ण रिटर्न याचा आम्ही प्रयत्न करतोय. हे अभयारण्य भौगोलिकदृष्ट्या एक नैसर्गिक आश्रय म्हणून ओळखले जात असले तरी अविरत पडणाऱ्या पावसामुळे येथील सुमारे 500 रहिवाशांचे जीवन अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक बनत चाललेले आहे. घनदाट जंगलात वसलेले या गावात रहिवाशांना वारंवार साप, वाघ, गवे, इतर विषारी साप यासारख्या वन्य प्राण्यांचा सामना करावा लागतो, जे अनेकदा गावाच्या परिसरात भटकताना सहजपणे दिसतात. गावकऱ्यांसाठी हा प्रचंड पाऊस अनेकदा वरदानाऐवजी शापच ठरतो आहे. सातत्याचे पाणी साचल्यामुळे पिके उद्ध्वस्त होतात, जळवांचा सतत त्रास होतो आणि गावे अनेक आठवडे संपर्क होऊन मेन शहरापासून लांबच राहतात. रस्ते हे धोकादायक असल्याने वाहने येत नाहीत, चिखलात अडकतात. भात, नाचणी यासारख्या शेतीवर प्रामुख्याने अवलंबून असलेल्या रहिवाशांना दैनंदिन हालचाली आपत्कालीन सेवा मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. 2019 पासून पाथरपुंज हे गाव स्वतःचाच राष्ट्रीय जो पर्जन्यमानाचा विक्रम आहे तो मोडत आहे. हे या गावाचे वैशिष्ट्यच मानावे लागेल मित्रांनो. आता फॉगी एरिया तयार झालेला आहे पाथरपुंजमध्ये, तुम्ही बघू शकताय. अप्रतिम असं आणि ऑफरोडिंग खूप आहे बरं का, म्हणजे एक मिनिमम 10 किलोमीटर ऑफरोडिंग आहे, पण भारी वाटते गाडी स्लिप होणं. माझ्या पाठीमागे संदीप आहे. गडी सकाळपासून जेवला ना, इकडे यायचं आहे म्हटल्यावर असा झाला आहे. म्हणजे टू व्हीलर गाड्यांना अलाउड नाही पुढं, 4 व्हीलर असेल तरच. 4 व्हीलर इथं लावून 4 व्हीलर घेऊन जातो. 4 व्हीलर रेंटवर भाड्याने मिळते. 4 व्हीलर भाड्याने मिळते नाही का? आता त्या जी 4 व्हीलर असेल त्याचे चार्जेस काय आहेत गव्हर्नमेंटचे, काय नाहीत काय? 4 व्हीलरचे चार्जेस आहे 150 रुपये गाडीचे आणि माणसाचे रुपये असतील ते माणसाचे 100 रुपये. गाडीचे 150 पर हेड, पर डे 100. पर 100 पर हेड 100 रुपये. तर मित्रांनो आम्ही आलो बरेच लांब, पण आता जो भैरवगड आहे त्यांचा रूल असा आहे की आपल्याला 2 व्हीलरला अलाउड नाही आहे. तसं आपल्याला इथं 4 व्हीलरच आहे, त्याचे पण ते चार्जेस आहेत काय ते नॉमिनल आहेत, ठीक आहे. पण आता परिस्थिती अशी झाली की इथं पण रेंटवर 4 व्हीलर नाहीच आहे, म्हणजे त्याला म्हणून आता परत जायला लागेल. तर ठीक आहे, आता आम्ही आपल्या जेवणाचा काहीतरी प्रोग्राम छानसा करतो आम्ही दोघं आणि रिटर्न आम्ही जाऊ शकतो आहे. काय संदीप राजे? काय करायचं आता? भैरवगड कॅन्सल, ठीक आहे. पण आम्ही जे पाथरपुंज आहे ह्या गावाला तरी आलो, हे महत्त्वाचं आहे. बघण्याची खूप दिवसाची इच्छा होती. तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तरच अलाव आहे, कारण हा व्याघ्र प्रकल्प असल्यावर बऱ्यापैकी जे वन्यजीव आहेत, जे प्राणी वगैरे आहेत, ह्याचा मानवाला धोका असू शकतो, अटॅक करू शकतात, म्हणून तेथून आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. हे आपले कराडचे मित्र आले आहेत, त्यांची ही गाडी आहे XV700. तर तुम्ही कुठेपर्यंत गेला होता दादा? आम्ही पाथरपुंजच्या पुढे एक 4 किलोमीटर, भैरवगड फक्त एक 1.5 किलोमीटर राहिला होता, पण तिथे गाडी जात नाही पुढे, टायर फिरायला लागली, स्लिप व्हायला लागली, स्लिप व्हायला लागली आणि पाऊस पण पडायला लागला. मग आम्ही तिथे आलो. पाऊस भरपूर पाऊस आहे. म्हणजे आता आपण आलो बघतो इथून 10 किलोमीटर सगळं ड्राय एरिया दान होतोय. इथून पुढे 1 किलोमीटर गेला ना पाऊस आहे. अचानक क्लायमेट चेंज होते, पाऊस जोरात. आता आम्हाला येताना जे जंगल लागलं, जे फॉरेस्ट लागलं, तर तिथं हिरवळ आहे, मग काही ठिकाणी नाही, पण इथं आल्यानंतर पूर्ण हिरवळाचं म्हणजे हा एरिया चेंज होतोय, पूर्ण तुम्हाला ढगाळ वगैरे फॉगी एरिया दिसतोय बाजूला. फक्त आता ह्यांचा पण हाफ मूड झाला, म्हणजे 4 व्हीलर असून यांचा पण हाफ मूड आहे आणि आमच्याकडे 2 व्हीलर असून आमचा पण हाफ मूड आहे. पण ठीक आहे, निसर्ग खूप सुंदर आहे, एन्जॉय करू. तर आम्हाला आता जेवण बनवायचं आहे, घरी तो पाणी कुठे मिळतं का म्हणून आम्ही आलो आहे बघायला त्याच्या परिस्थिती काय आहे. खाली ते परमिशन नसल्यानंतर मग नाही खाली सोडित नाही. हां, ते म्हटले नाही बाकी गाडी नाही ना, ती मोठी गाडी आहे, 4 चाकी नेऊ शकतात. हां, 4 चाकी सांगतात ते कमांडोवर जाते. कमांडर. आता गाड्या पण नाहीत ना इकडे तुमच्याकडे? त्या नाही संध्याकाळी नाही, तुमच्या ह्या खाली ज्या वडाप करतात गाड्या किती आहेत तुमच्या इथं? मग आमच्या इथं गाडी एकच आहे. एकच आहे? एकच आहे ते मगाशी दिसले आम्हाला ते जाताना. ना. हे गाव कुठलं तुमचं? कोळणं.
को को कोळ कोळणं 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 ते कोळणं गेटच म्हणते ना त्याला पण हा हा हे कोळणं गेटच हां. आणि इथून ते पाथरपुंजे गाव किती राहते? त्याच्या पुढं 10-15 किलोमीटर आहे. 10-15 मिनिटं. 1 किलोमीटर आहे. ते म्हटलं तिथं तरी सोडा, तिथं तर ती पण नाही म्हणतात. नाही 1 किलोमीटर आहे. त्या गावाला सोडणार किल्ला राहिलं म्हटलं नाही म्हणते. कुठलं गाव तुमचं? आमचं सांगली. सांगली. चालतं ओके दादा, थँक्यू, आभारी. आहो तिकडं पाकिस्तानला. येथील आदिवासी पाड्यातील लोकांची हे दळणवळणाचं साधन जिपडं बरं का. हो का मित्रांनो, हा जळू आहे आणि हा संदीपच्या गाडी आहे. योगायोगानं आमच्या संदीपनं बघितलं म्हणून बरं झालं. आणि नाहीतर पाक रक्त पिऊन झाले. आता बघायला लागेल सगळे. आता इथं थांबणं सुद्धा रिस्क आहे. लय खतरनाक प्राणी आहे हा. कारण हा अतिपर्जन्य जिथं ठिकाण आहे तिथं हा सापडतो. पुढं खाजवल्यासारखं वाटतं का बाबा? बघू डेंजर काम आहे. तर आता आम्ही काय इथं लय पायी ठेवायचे का नादाला लागणार नाही. कारण थोडं थांबलं की हा जळू लगेच ॲक्टिव्ह होतो. काही बघा किती लांबतो बघा ही. आता तुम्हाला दाखवतो. आता का आता मी बोट केलं का नाही, जे आपलं गरम रक्त असतं त्याला कळतं बघा लगेच. बघा ही बघा लगेच शेंडीवर करते. लय डेंजर प्राणी आहे हा. घड्याळाने आपलं 5चं टायमिंग दाखवलं होतं. अंधार पडणार होता म्हणून आमचा परतीचा प्रवास चालू झाला. आम्ही जे बरोबर आणलेले फिश आम्हाला कुठेतरी फ्राय करून भाजून खायचे होते म्हणून आम्ही आडोसा बघत होतो. आणि या जंगलात आडोसा किंवा तसं करणं घातक होतं. कारण तो वास जो आहे प्राण्यांना आकर्षित करून आम्हालाही रिस्क म्हणून आम्ही थोडे इथून बाहेर पडून ते करायचं ठरलं. परंतु बारीक पाऊस पडत होता, त्यात रस्ताही स्लिपी झाला होता म्हणून बाईक ही स्लो चालवणं गरजेचं होतं. आम्ही तेथून आणि त्यात एक विषय असा होता की आम्ही पाणीच आणलं नव्हतं आणि पुढं पाऊस चालू झाला. आता पाऊस चालू आहे आणि येथून काही कोयना डॅम दिसते. हे हा कोयना डॅमचं पात्र आहे जे रिकामं पडलेलं आहे आणि हा डॅम आहे. आता पावसाला जोरात सुरुवात झालेली आहे. आमच्या ह्या गाड्या पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही. पावसाची तीव्रता वाढायला लागली. लक्षात आलं की आता अंधार पडणार, पाऊस काही थांबणार नाही. तुम्ही बघताय पूर्ण ओढं नालं सगळं भरून व्हायला लागलं. पुढचं दिसणं या इथंपर्यंत परिस्थिती झाली. म्हणून आम्ही ठरवलं की पाटणपर्यंत कसं तरी जायचं, तिथून पुढं ठरवू की आपण काय करायचं म्हणून मी आणि संदीपनं दोघांनी प्रवास चालू केला गाडी काढत करत. तर जसं पुढं आलो तसं पाऊस कमी झाला आणि आमचं पाटणमध्ये आल्यानंतर ठरलं की आता आपण कोयना बॅकला जायचं आणि तिथं कुठेतरी छानसं आपण ते फ्राय करून खायचं. तर मित्रांनो, आम्ही आत्ता आमच्या जेवणासाठी एक लोकेशन म्हणजे जे फिश आम्ही बनवणार आहे, मी आणि संदीपनं लोकेशन एक असं सर्च केलेलं आहे. इथं पवनचक्की वगैरे आहे बघा, तुम्ही बघू शकताय. आणि हा पॉईंट आहे आमचा. इथं वारं लागत नाही झाडाच्या आडोशाला. आता आम्ही इथं किचन लावणार आहे. पण थंडी आणि सगळे कपडे ओले झालेले आहेत. एवढा जबरदस्त पाऊस होता बापरे. म्हणजे आम्ही जसं कुठलं पठार नाव आठव ना, थंडीने मेंदू सुद्धा जाम झालाय. तर भयानक पाऊस लागला. आम्ही आता लोकेशन बघितलं, धुकं वगैरे छान पडलेलं आहे. रन करते पाठीमागं असं जबरदस्त आहे. ते असं निसर्गात काय दिसतंय मग असं आपली घरची भाकरी, चटणी, मसाला आणि हे आता थांबा थांबा थांबा. अरे 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 हा काय मनसोक्त पेटपूजा झाल्यानंतर गाडी नक्की का मारली. 7:30 वाजले होते. जाताना पवनचक्क्याचा जो फॅनचा आवाज आहे गारगार कानात घुमत होता. इथून विटा 107 किलोमीटर दाखवत होतं, जे आम्हाला पोचायला 9-9:30 वाजणार होते. तर चला भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये.